काय साहेब किती पाणी तुंबलंय? काय तेच मी बोंबलतोय, तुला सांगतोय 10 वेळा सांगितलं नियोजन बद्दल काम नाही, थातूर मातूर काहीतरी काम करायचं. आणि मी जनतेला दाखवायचं की मी काम केलं. परत ती जनता बोंबला लागल्या, पाणी तुंबले, पाणी सरकना पुढं, ड्रेनेज लाईन तुंबली आहे. हजारो कोटी जरी दिले काही उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही शहराचा मास्टर प्लॅन करत नाही, प्रशासन रस्त्यावर उतरत नाही. खुर्चीत बसून ही कारभार चाललाय, सांगतात म्हणून करायचं, बघायला कोण तयार नाही. आता चॅनेलला बजेट, त्या चॅनेलला बरोबर आहे का नाही. आता एक ठिकाणी हो म्हणून मोठी चॅनेल केल्या आणि पुढे गेल्यावर त्यांनी गटार केल्या. मग त्या एवढा चॅनेलचं पाणी गटरीतनं जाईल काय. साध्या ज्योतिबा रोडच बघ, ते जे बोंबलाला आलेत की नाही, ज्योतिबा रोडवरनं आला आहे तिथनं भवन टी स्टॉलपासून पुढे बाबूच्या माला गेल्या गटर आहे आणि मागं मोठी चॅनेल केल्या. म्हणजे जे कुठलीही गोष्ट नियोजनबद्ध नाही आहे. आणि काय लोकप्रतिनिधीला लई मोठी कामं केली दाखवायची, खरोखर गटार करायला पाहिजे का नको, ड्रेनेज करायला पाहिजे का नको. उपनगरात तुला सांगतो काही कामं अशीच थातूर मातूर झालेली, कुठेही सर्व नाहीत कामं. म्हणून मी काय म्हणतोय, जर मास्टर प्लॅन केला असता शहराचा, बाबा शिवाई पेठमध्ये मग जुना बुधवार सगळ्या पेठा, ई वॉर्ड, बी वॉर्ड, सी वॉर्ड, उपनगर, असं खरोखर तिथं काय काय करायला लागते, कोणाला काय. आता बाबा इथे खरोखर रस्ता चांगला आहे का नाही. आता मध्येच पेपरला नाही, सर्व टक्केवारीनं रस्ता चांगला असताना तिथे 3 कोटी रुपये लावले. म्हणजे काय नाही हो, मिळालं दाखवायचं, मी लई मोठं काम केलं, टक्केवारी खायची झाला, विषय कट झाला आणि तीच बॉम्ब झाला. जनता बोलायला तयार नाही. जनता मंडळाने पैसे दिलं, डॉल्बीला महाप्रसादाला झालं, आता मताला पैसे दिल्यावर काय बोंबलणार आहे ती, काय विचारणार आहे. काय गटार बिटार किती सगळे गटार ड्रेनेज नवीन केलेले आणि 2 वर्षाला दरवर्षी करतातच. 30 कामं परत एकदा जर केलं तर एक 10-15 वर्ष करता कामा नये. असं नियोजनबद्ध क्वालिटी काय नाही. लोकप्रतिनिधींना काय 5 वर्षात मी काय काम केलं दाखवायचं, थातूर मातूर केलं, पुढच्या वेळी निवडून आलो नाही आलो. तसं आयुक्त ही प्रशासन 3-3 वर्ष असतात. मी माझ्या कार्यकर्ते एवढं झालं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे. बाबा यात कुठे ना कुणी अंकुश घालावा, परत कामं काढून होऊन यासाठी प्रयत्न केला तर काही करत नाही. थोडी टक्केवारी बसायचं, मी लई मोठी कामं केली दाखवायची. प्रशासन ऑफिसमधून उतरत नाही. खरोखर तिथे बघायला कुठला कधीही प्रशासक आला दाखवा की तिथं रस्ता करणारे चेक केला की बाबा खरोखर काय केले, लिहायचं एमबी बिंबी लिहायचं झालं, दिलं चला नगर शोकन इकडे टॅन तेवढं टॅन झालं. आपलं आपापल्या पोळ्या बाजाच्या पावडरला तोंडाला पावडर पुसल्यासारखी कामं चालू आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम आलेले आहेत. सरळ काही नाही. सगळं आता कोल्हापूर थोड्या दिवसात तुंबलेलं दिसेल. आणि एवढी कामं केली, हजारो कोटी आली, 100-200 कोटी आली, आता निम्म रस्ते वाहून जातील बघ आता तुम्ही. आणि हीच बोंबलतात आणि मताला हीच पुढं असतात. त्याचं वाईट वाटते. काय बोलायचं, डोळ्याला दिसते पण बोलायचं नको का, मिंद्यात आहेत म्हणून हा प्रॉब्लेम आला. मी तर काय करू आता म्हणलो, माझा काय आहे, बरोबर आहे का नाही.